नमस्कार सर्वांना. तर आज मी 10 वाजलेत रात्रीचे आणि तुम्ही बोलत असाल 10 वाजता शूट का करते आहे. तर म्हणजे तुमच्यात चॉकलेट आहे. तर आम्ही जाते गावाला. उद्या आहे रविवार, उद्या आहे 11 तारीख. तर आमच्या घरामध्ये दरवर्षी मे महिन्यामध्ये पूजा असते. आमच्या भावकीची पूजा आहे. तर आमचा प्लॅन होताच पहिल्या गावाला जायचा. ऋतुजाच्या मावशीचं लग्न सुद्धा आहे, म्हणजे माझ्या मावशीच्या मुलीचं. तर तो आहे 14 तारखेला. तर उद्या आमची पूजा आहे. 2 दिवस पानसईला राहू आणि नंतर जाऊ ऋतुजाच्या मामाच्या घरी. तिथून माझ्या मामाच्या घरी जाणार लग्नाला. नंतर मग तुम्हाला बघायला मिळेलच. तर बघू आता थोड्या वेळाने आम्ही निघणार आहोत. आम्ही रात्रीचे पहिल्यांदा जातोय. जास्त तर नाही रात्रीची जात. 11 वाजताची गाडी आहे बुकिंग केलेली. पहिल्यांदा मी रात्रीचे जाते. मला खूप मजा आली. आणि ही गाडी 11ची आणि आम्ही उठले म्हणजे आम्ही माहिती 8 वाजता जेवायला बसलेलो आणि मम्मी पहिल्यांदा 8 वाजता जेवायला बसलेलो आम्ही. आणि आता गाडीमध्ये वगैरे खूप मजा येणार आहे. पप्पा बोलतो गाडीमध्ये पुन्हा लाइटिंग्स वगैरे सगळे आहेत. मम्मी मोठी बस आहे, साफसुथरी एकदम. मम्मी तर तयार होते आणि बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला मी. हे बघा, ही बॅग आहे. इथे अजून 2 बॅग भरल्यात. माझे पर्स आहे आणि इथे माझे पप्पा बसलेले आहेत. आणि हे बघा किती वाजलेले आहे तिथे. बसलो आता गाडी 5 मिनिटात सुटेल. गरमी पण खूप होते. तुम्हाला तू घे. आमच्या डोक्यावरती ना AC सारखं बरोबर फॅन आहे. मला वाटतं AC आता चालूच नाही व्हायचं. आणि इथे ना गावलेली आता आम्ही पोहोचलेलो आहोत. म्हणजे गाडीमध्ये ते पूर्ण लाइटिंग वगैरे खूप मजा येते आम्हाला. आम्हाला समजत नाही की कुठून नेते गाडीवाला ड्रायव्हर, कारण की आमचा तो डिनर पण गेलेला आहे आणि आम्ही दुसऱ्या साईडने जातो ना मुंबई गावाला. ह्यापैकी मला ना माझ्या काय माहिती आता ही कुठे थांबतात ते ना आपल्याला माहिती. बड्डेला निसर्ग तो हॉटेलची मला खूप आठवण येते. पण नाही तिथून ना आलो आता. आणि रिक्षाच नाही. 4 वाजले. 4 रिक्षा पण नाही आहे. 4 वाजले. आमचा इंदापूर तुम्हाला दाखवतो. इंदापूर पाऊस पडलाय ना. अंडा पाव खायचा काय?
आता इथून रात्रीची ट्रेन गाडी.